तर नमस्कार मित्रांनो, आज आपण बघूया की आपण रिप प्रोटोकॉल जो आहे तो आपण कसा कॉन्फिगर करू शकतो GNS3 मध्ये. ओके, याआधी मी एक व्हिडिओ अपलोड केला होता ज्याच्यामध्ये आपण 2 पीसी घेतले होते रिप प्रोटोकॉल कॉन्फिगर करताना. या व्हिडिओमध्ये आपण काय करूया, 4 पीसेस घेणार आहोत. म्हणजे काय तर प्रत्येक एका नेटवर्क मध्ये आपण 2 पीसेस घेणार आहोत. ठीक आहे, तर मी स्टार्ट करतो आता. बघा, ओके, हे स्टार्ट झालं, हे मी क्लोज करतो. पण मी तुम्हाला सांगतो की आता आपण प्रोजेक्ट वगैरे कसं क्रिएट करू शकतो. ठीक आहे, त्यासाठी एक शॉर्टकट आहे Ctrl+N, किंवा तुम्ही डिरेक्टली इकडे फाईल मध्ये जाऊन न्यू प्रोजेक्ट करू शकता. ठीक आहे, तर मी इकडे नाव देतो. ओके, इथे मी नाव देतो प्रोजेक्टचं RIP4 PCs. ठीक आहे, असं मी नाव दिलं आणि प्रोजेक्ट जो आहे तो आपल्या क्रिएट झालेला आहे. ठीक आहे, सर्वात पहिला आपल्याला काय करायचं आहे ना, सर्वात पहिला आधी आपण 2 राउटर्स घेऊया. ठीक आहे, त्यानंतर स्विच घेऊया 2. ठीक आहे, इथे मी ठेवतो 2 राउटर्स. ठीक आहे, इकडे स्विच ठेवतो आणि आपल्याला 4 पीसीस घ्यायचे आहेत. ठीक आहे, तर हे 2 पीसी या नेटवर्क मध्ये आणि बाकीचे 2 पीसी या नेटवर्क्स मध्ये. ठीक आहे, सर्वात पहिला इथे याचा अलाइन करून घ्या नीट. त्यानंतर याचं मी जरा नाव चेंज करतो, स्विच 1 आणि स्विच 2 ठेवतो. ठीक आहे, याचं पण नाव चेंज करतो सिमिलरली. ओके, याच्यानंतर काय करूया ना, आता आपण इथे मी अलाइन करून घेतो नीट. आणि सिम्पली काय करायचं तर हे बघा, जे वायरचं ऑप्शन आहे हे सिलेक्ट करून आपल्याला सगळे इंटरफेसेस जे आहेत ते कनेक्ट करून घ्यायचे आहेत. ठीक आहे, ओके, असं काय आलं तर ठीक आहे, इग्नोर करा. त्यानंतर सिम्पली आता बघू शकतात मी फक्त कनेक्ट करतोय. असं डबल क्लिक झाल्यावरती ते तसं पॉपअप शो करतोय. बघा, त्याच्यावरती डबल क्लिक झालं म्हणून त्यामुळे ते तसं शो करतोय. ठीक आहे, हे एवढं झाल्यानंतर परत हवं तर तुम्हाला नीट तुम्ही अलाइन करून घ्या. म्हणजे काय होतं तर तुम्हाला नीट समजतं की मला आपण IP कॉन्फिगरेशन वगैरे कसं नीट करणार आहे. ठीक आहे, त्यानंतर सर्वात पहिलं तर हे बघा, हे जे इकडे तुम्हाला दिसतंय ABC जे लिहिले याच्यावरती सिम्पली क्लिक करा. त्यांनी काय होईल तर बघा, सगळ्या इंटरफेसेसचे जे आहेत ते लेबल्स इथे आलेले आहेत. जेणेकरून आपण जेव्हा कॉन्फिगरेशन करू ना तेव्हा आपल्याला सोपं पडलं की कुठल्या इंटरफेसला आपण IP कोणता असाइन करायचा आहे आपल्याला. ठीक आहे, तर सर्वात पहिला आता बघा मी IP द्यायला स्टार्ट करतो. तर IP मी इथे देतो. बघा, सर्वात पहिलं तर PCsला IP देतो मी, कारण मग ते सोपं पडतं. ठीक आहे, अंडरस्टँड व्हायला. 192.168.1.1/24 आणि त्याचं डिफॉल्ट गेटवे असणार आहे. बघा 192.168.1.3/24. ठीक आहे, डिफॉल्ट गेटवे म्हणजे काय तर जिथून आपला इंटरफेस नेटवर्क जो आहे त्याचा जो ट्रॅफिक जो बाहेर पडेल, ज्या IP मधून पास होईल बाहेरच्या नेटवर्कसाठी, तो आपण IP इथे गेटवे म्हणून देतो. ठीक आहे, तर मी काय करतो, याला डुप्लिकेट करतो. IP ऍड्रेस वेगळा येईल ऑब्विसली 1.2 आणि गेटवे एकच असणार आहे, कारण बघा हे दोन्ही एकाच नेटवर्क मध्ये प्रेझेंट आहेत. बरोबर, PC1 आणि PC2 एकाच स्विचला कनेक्ट आहेत. म्हणजे काय तर दोघांचा ट्रॅफिक जो आहे तो इथूनच जाणार आहे या नेटवर्क मधून. ठीक आहे, या पाथ मधून. त्यामुळे दोघांचा सबनेट मास्क जो आहे तो सेम आहे आणि डिफॉल्ट गेटवे सुद्धा सेमच आहे. ठीक आहे, तर तुम्हाला आता दिसत असेल हे PC1 आणि PC2. तर तुम्हाला आता मित्रांनो दिसत असेल की PC1 आणि PC2 एकाच नेटवर्क मध्ये प्रेझेंट आहेत. याचा अर्थ काय तर जो पण नेटवर्क ट्रॅफिक बाहेर पडेल तो एकाच पाथ मधून बाहेर पडेल. बरोबर, त्यामुळे आपण इथे डिफॉल्ट गेटवे जो आहे तो सिमिलर दिलेला आहे. सपोज कर ह्यांनी काय पॅकेट्स पाठवले तर ते पण ह्याच पाथने जातील. PC2 ने पण जर काय पॅकेट्स पाठवले तर ते सुद्धा ह्याच पाथने जातील. त्यामुळे डिफॉल्ट गेटवे आपला सिमिलर दिलेला आहे. ठीक आहे, त्यानंतर ह्यालाच मी डुप्लिकेट करून, ठीक आहे, ह्याला मी 2.3 करतो आणि वरती पण 2.2 करतो. म्हणजे काय तर हा जो आहे तो PC4चा झाला. याला मी डुप्लिकेट करून इकडे 2.1 देतो. ठीक आहे, आता आपलं कॉन्फिगरेशन जे झालेलं आहे, म्हणजे कॉन्फिगरेशन कॉन्फिगरेशन नाही, आपण फक्त म्हणजे पीसीचा आपल्याला IP कोणत्या कॉन्फिगर आहे ते आपण असाइन केले. त्यानंतर आता बघू शकतात आपण PC3चा मी दिलेला आहे IP ऍड्रेस 2.1 आणि PC4चा दिला आहे 2.2 आणि ऑब्विसली इकडे पण गेटवे सेम असणार आहे, कारण ह्याचा पण पाथ एकाच पाथ मधून बाहेर जाणार आहे. ठीक आहे, ह्याचा 1.3 आहे या नेटवर्कचा, इकडे 2.3 आहे. ओके, होप करतो तुम्हाला समजलं असेल. आता आपल्याला काय करायचं तर इथे आपण इंटरफेसेस देऊया 192.168.3.0. ठीक आहे, हा इंटरफेस आहे /24 येईल इथे. ओके, हा इंटरफेस आहे इकडे. त्यानंतर ह्यालाच मी डुप्लिकेट करून इकडे देतो 1.0. ओके, त्यानंतर ह्याला मी डुप्लिकेट करतो इकडे आणि इकडे देतो 2.0. ठीक आहे, आणि आता मी काय करतो बघा .1 आणि इथे लिहितो .2. ठीक आहे, याचा अर्थ काय .1 आणि .2 मी सांगतो बघा तुम्हाला. आधी मला इथे नीट असाइन करून घेऊ दे सगळे. ठीक आहे, आता इथे मला हवं आहे .3. हे बघा, इथून आपण घेऊ शकतो .3. तर यालाच मी काय करतो, सिम्पली डुप्लिकेट करतो आणि इथे .3 जो आहे तो इथे घेतो. ठीक आहे, मी आता तुम्हाला एक्सप्लेन करतो की मी नक्की काय केलं ते. सर्वात पहिलं तर PCचं मी तुम्हाला एक्सप्लेन केलं की हे जे मी लिहिलंय याचा अर्थ काय तर हा IP ऍड्रेस आणि सबनेट मास्क आणि जे पण काही डिफॉल्ट गेटवे वगैरे ते मी ह्या PCला असाइन करणार आहोत. सिमिलरली PC2 मध्ये पण. ठीक आहे, पण मी तुम्हाला हे एक्सप्लेन करतो की याचा अर्थ काय. बघा,
राउटर्स आहेत, राउटर्सला 2 वायर्स कनेक्टेड आहेत, ठीक आहे, 2 इंटरफेसेस कनेक्टेड आहेत, F0/0 आणि एक F1/0. तर F1/0 जो आहे त्याला आपण नेटवर्क देणार आहोत 192.168.1.0 हा नेटवर्क आहे आणि त्याला IP ॲड्रेस आपण काय देणार आहोत जो की आहे 3. म्हणजे काय तर 192.168.1.3. तर हा इंटरफेस जो आहे F1/0 याचा IP ॲड्रेस काय होईल 168.1.3. ठीक आहे. सिमिलरली इकडे पण सेम आहे, इकडचा आपण नेटवर्क घेतला आहे 2.0. ठीक आहे. याचा जो IP ॲड्रेस होईल तो काय होईल 2.3 होईल बरोबर. आणि 2.3 काय आहे तर या दोघांचा गेटवे आहे. ठीक आहे, PC3 आणि PC4चा. इकडे पण सिमिलरली 1.3 आपण IP ॲड्रेस देणार आहोत ह्या इंटरफेसला. तर ह्या दोघांचा जो आहे PC1 आणि PC2 तो त्यांचा गेटवे आहे. ठीक आहे. त्यानंतर आता हे बघू शकतात की राउटर्स मध्ये जे कनेक्शन आहे त्याला आपण IP ॲड्रेस देणार आहोत 3.0. ठीक आहे. हा नेटवर्क आहे 3.0 आणि इथे मी जे लिहिलंय इथे बघू शकता तुम्ही F0/0 ला .1 लिहिलंय. म्हणजे काय तर 192.168.3.1 या इंटरफेसला आणि इकडे 2 लिहिलंय. त्याचा अर्थ काय तर 192.168.3.2 इकडे या इंटरफेसला आपण देणार आहोत. ठीक आहे. होप करतो एवढं तुम्हाला जर मी एक्सप्लेन केलं ते समजलं असेल. काही डाऊट असतील तर खाली टाइम लावून तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा काय डाऊट असेल तर. ठीक आहे. होप करतो एवढं समजलं असेल. आता मी काय करतो बघा, सर्वात पहिलं तर हे ग्रीन बटन जे आहे ह्याला प्रेस करा. सगळे नोड जे आहेत ते ग्रीन झालेले आहेत बघू शकता दादा. सगळे नोड्स आता ग्रीन झालेत म्हणजे सगळे ऑन झालेले आहेत. आता आपण कॉन्फिगरेशन स्टार्ट करू शकतो. ठीक आहे. त्यासाठी आधी आपल्याला टर्मिनल ओपन करावे लागतील. तर टर्मिनल बघा इथे ग्रीन बटनच्या बाजूला लेफ्ट साईडला एक ऑप्शन आहे टर्मिनलचं. तर हे मी जर क्लिक केलं तर सगळ्यांचे टर्मिनल जे ते ऑटोमॅटिक ओपन व्हायला स्टार्ट होईल. ठीक आहे. बघू शकतात PC1 4 PCs आणि 2 राउटर्स आपल्याकडे कॉन्फिगरेशनसाठी आहेत. ठीक आहे. तर बघा सर्वात पहिला मी कधी पण आहे ना PC पासून स्टार्ट करायचं. तर PC ला 1 ला आपण IP काय देणार आहोत सिम्पली 192.168.1.1 सॉरी 168 आहे 168.1.1. ठीक आहे. /24 जो की सबनेट मास्क आहे. त्यानंतर 192.168.1.3 हा त्याचा गेटवे आहे. ठीक आहे. तर मी सिम्पली एंटर करतो. आता 1.3 जो आहे तो ऑटोमॅटिकली ॲज अ गेटवे घेईल तो बघा. ठीक आहे. आणि त्यांनी IP पण घेतलेला आहे जो की आहे 1.1. सिमिलरली PC2 मध्ये आपण IP ॲड्रेस असाइन करूया 192.168.1.2/24 192.168.1.3 जो की आहे त्यांचा गेटवे. मी मगाशी एक्सप्लेन केलं होतं गेटवे. ठीक आहे. सेम मी इथे अप्लाय करतो आणि एंटर केली कमांड. आता तो गेटवे बघा त्यांनी घेतलाय 1.3. ठीक आहे. सिम्पली मी PC3 मध्ये येतो. आता PC3 मधला आपला जो आहे तो IP काय होता तर PC3 चा IP आहे, एक मिनिट मी जरा छोटा करून घेतो. ठीक आहे. PC3 चा IP जो आहे तो आहे बघा 2.1. ठीक आहे. तर मी सिम्पली ते एंटर करतो 192.168.2.1/24. ठीक आहे. त्यानंतर 192.168.2.3 आहे. ठीक आहे. गेटवे देतोय मी. तर मी सिम्पली एंटर करतो. ओके. आता गेटवे जो आहे तो ऑटोमॅटिकली 2.3 घेईल बघा घेतलं त्यांनी. ठीक आहे. आता मी PC4 ला पण सिमिलरली तसंच कॉन्फिगर करतो IP. त्यानंतर 192.168.2.2/24 आणि त्याचा गेटवे काय आहे 192.168.2.3. ठीक आहे. सिम्पली एंटर करतो. आता आपण काय केलंय तर जेवढे पण PCs आहेत 4 PCs आहेत त्याला आपण IP ॲड्रेस वगैरे सगळं कॉन्फिगर केलेलं आहे. आता आपलं फक्त कॉन्फिगरेशन बाकी आहे ते म्हणजे R1 आणि R2 वरती. ठीक आहे. सिंपल आहे, जास्त काही टेन्शन घ्यायची गरज नाही, एकदम सिंपल आपण करूया आता. ठीक आहे. सर्वात पहिला मी R1 पासून स्टार्ट करतो बघा. सिम्पली एंटर करा. त्यानंतर कमांड एंटर करा conf म्हणजे कॉन्फिगर टर्मिनल. ठीक आहे. सिम्पली आता मी पहिला कुठला असाइन करायचा आहे मला IP ॲड्रेस हा वाला करायचा आहे जो की आहे इंटरफेस F1/0. तर मी सिम्पली ते एंटर करतो int F1/0. ठीक आहे. इंट काय तर इंटरफेसचा शॉर्ट फॉर्म आहे. ठीक आहे. तर मी ते एंटर करतो. ह्याच्यात हे कशासाठी आपण एंटर करतो की आपण सांगतोय की मला आधी F1/0 जो इंटरफेस आहे तो आधी मला कॉन्फिगर करायचा आहे. तर सिम्पली मी ते एंटर करतो. आता ह्याला आपल्याला IP ॲड्रेस जो आहे तो कुठला द्यायचा आहे तर बघू शकतात 192.168.1.3. ठीक आहे. 255.255.255.0. ठीक आहे. जसं आपण मगाशी इथे एंटर केलं होतं /24 PCs मध्ये तसं इकडे आपण नाही देऊ शकत. इकडे आपल्याला 255 असे ह्या फॉर्मॅट मध्ये द्यायला लागतं. ठीक आहे. आणि कमांड पण बघा आपण मगाशी फक्त IP दिले होतं, इकडे पूर्ण IP ॲड्रेस टाईप करावं लागतं राउटर कॉन्फिगरेशन करताना. ठीक आहे. तर ही गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही. ठीक आहे. सिम्पली मी एंटर करतो आणि एक कमांड द्यायची आहे नो शटडाऊन. ठीक आहे. एंटर करतो. आता ऑटोमॅटिकली बघा इथे येईल आपल्याला की जी लिंक आहे ती अप आहे म्हणून. ठीक आहे. बघा स्टेट चेंज आता आपण काय केलं राउटर 1 आहे. ठीक आहे. R1 त्याचा आपण ही साईड जी आहे म्हणजे ही जो इंटरफेस आहे F1/0 तो इंटरफेस आपण जो आहे तो कॉन्फिगर केलेला आहे. ठीक आहे. आता आपण R1 मध्येच हा जो इंटरफेस आहे F0/0 हा आपण आता कॉन्फिगर करूया. तर मी सिम्पली आधी काय करतो
एक्झिट करतो ठीक आहे, मी एक्झिट केलं. आता इकडे तुम्ही बघू शकता, सिम्पली एंटर करा आता इंट f0/0. आता आपण काय करतोय, हा इंटरफेस असाइन करतोय, ह्याला आयपी कुठला देणार आहोत 3.1. ठीक आहे, तर मी सिम्पली आता एंटर करतो इकडे आयपी ऍड्रेस, आणि आयपी ऍड्रेस काय आहे 192.168.3.1. ठीक आहे, 255.255.255.0. एंटर. नो शटडाऊन आपल्याला एंटर करायचं आहे. ठीक आहे, नो शटडाऊन म्हणजे काय, तर आपल्याला ही लिंक जी आहे ती अप करायची आहे. ठीक आहे, त्यानंतर आता बघा राउटर 1 जो आहे त्याचं कॉन्फिगरेशन झालेलं आहे. ठीक आहे, आता मी काय करतो, R2 मध्ये येतो सिम्पली, आणि त्याच्यामध्ये पण सेम करतो. अजून आपला राउटिंग प्रोटोकॉल जो आहे तो अजून असाइन करायचा बाकी आहे. ठीक आहे, मी आधी असाइन करतो आयपी ऍड्रेसेस. ठीक आहे, सर्वात पहिले इकडे पण कॉन्फ्टी करा. कॉन्फ्टी म्हणजे काय, तर आपण कॉन्फिगर टर्मिनल मध्ये एंटर करतोय. मी सिम्पली आता इथे एंटर केलं कॉन्फ्टी. आता इकडे आल्यावरती तुम्हाला इंटरफेस असाइन कोणतं करायचं आहे पहिला, तो तुम्ही एंटर करा. तुम्ही असं काही नाही की हाच आधी करायचा किंवा हा आधी करायचा, तुम्ही कुठलाही पहिला इंटरफेस जो आहे तो ऑब्विसली असाइन करू शकता. ठीक आहे, कॉन्फिगर करू शकता. मी परत इथे f1/0 जो आहे तो इथे एंटर करतो, आणि याला आयपी ऍड्रेस आपण काय देणार होतो 192.168. झालं 168.2.3, आणि याचा सबनेट पण देतो मी .0. नो शटडाऊन एंटर. ठीक आहे, आता मी परत एकदा एक्झिट करतो, आणि आपण दुसरा इंटरफेस जो आहे, दुसरा जो f0/0 वाला आहे इंटरफेस, तो असा कॉन्फिगर करूया. f0/0 आयपी ऍड्रेस 192.168.2.255.255.255.0. एंटर. नो शटडाऊन. ठीक आहे, झालं. आता आपण सगळं जे ते कॉन्फिगर केलेलं आहे राउटर मध्ये. आता आपल्याला फक्त राउटिंग प्रोटोकॉल जो की रिप आहे, रिप प्रोटोकॉल, तो आपल्याला फक्त कॉन्फिगर करायचा. तर मी आधी R1 मध्ये करतो. तर ते कसं करतात बघा, मी हवं तर फुल स्क्रीन करतो. ठीक आहे, आता इकडे जाऊन तुम्ही काय करू शकतात, इथे एंटर करा राउटर रिप. ओके, आधी याच्यातून इथे तुम्हाला एंटर करायचं सर्वात पहिलं तर राउटर रिप. ठीक आहे, आता आपण राउटर रिप करून ह्या इंटरफेस मध्ये गेलो. ठीक आहे, त्यानंतर इथे कमांड एंटर करा वर्जन 2. आणि आता आपल्याला काय करायचंय ना, बघा राउटर जेव्हा आपण रिप कॉन्फिगरेशन करतो तेव्हा आपण काय करतो की, सपोज करा आता आपण काय करतो तर R1 मध्ये कॉन्फिगर करतो ना पहिलं. तर आपल्याला काय करायचंय, ही कमांड दिल्यानंतर बघा, मी मगाशी तुम्हाला सांगितलं होतं की नेटवर्क हा आहे 1.0 आणि इकडे नेटवर्क आहे 3.0. तर राउटर मला आता सपोज करा 2 नेटवर्क कनेक्ट आहेत 1.0 आणि 3.0. तर ह्याच्यामध्ये आपल्याला 2 नेटवर्क जे ते इंटरफेस करायचे, इंडेक्स करायचे. ठीक आहे, जर अजून एक कुठलं नेटवर्क कनेक्टेड असतं तर आपण त्याला पण तिथे इंडेक्स केलं असतं. ते इंडेक्स कसं करायचंय, एंट्री करतोय. असं इंडेक्स म्हणजे काय, तर एंट्री करतोय आपण त्या नेटवर्कशी. ठीक आहे, तर आपल्याला इथे सिम्पली कमांड एंटर करायची आहे नेटवर्क. ठीक आहे, नेटवर्क 192.168.1.0. ठीक आहे, आणि अजून एक कोणता नेटवर्क त्याला कनेक्टेड आहे जो की आहे 3.0 आहे. ठीक आहे, म्हणजे जेवढे पण नेटवर्क कनेक्टेड आहेत ना तेवढे फक्त नेटवर्क कमांड देऊन पुढे ते आयपी ऍड्रेस त्याचा एंटर करायचा आहे. ठीक आहे, नेटवर्क जो पण असेल तो इथे एंटर करा. ठीक आहे, आता आपल्याला R2 मध्ये सिमिलर करायचंय. आता R2 ला आपले कुठले नेटवर्क कनेक्टेड आहेत, एक 2.0 आहे आणि एक 3.0 आहे. ठीक आहे, 1.0 ला डिरेक्टली कनेक्ट आहे का R2 ला, नाही आहे. त्यामुळे इकडे जेव्हा आपण कॉन्फिगर करू तेव्हा 2.0 आणि इकडे 3.0 हे दोन आपल्याला इंटरफेस करायचे. ठीक आहे, इंडेक्स करायचे. मी इथे सिम्पली एंटर करतो राउटर रिप. त्यानंतर वर्जन 2 द्यायचं होतं आपल्याला. ठीक आहे, वर्जन 2 एंटर करतो. आता आपल्याला नेटवर्क बघा, मी बोललो होतो तुम्हाला नेटवर्क कुठले द्यायचे, तर 3.0 आणि 2.0 हे दोन नेटवर्क द्यायचे आहेत. मी सिम्पली एंटर करतो 192.168.3.0 आणि 2.0. ठीक आहे, तर आपलं हे जे आहे ते आता सक्सेसफुली झालेलं आहे. ठीक आहे, कम्प्लीट झालेलं आहे. पण अजून एक स्टेप बाकी आहे, ती मी तुम्हाला सांगतो. आधी जर मी तुम्हाला पिंग करून दाखवलं PC1 ने PC4 ला इथे मी पिंग करतो. ठीक आहे, तर बघूया पिंग होतंय का. मी तुम्हाला दाखवतो बघा, पिंग 192.168.3.3. ठीक आहे, सॉरी, याचा आयपी ऍड्रेस मी चुकीचा टाकला. आयपी ऍड्रेस आहे 2.3. मी ते 2.3 करतो, चुकून 3.3 झालं तर मी ते एंटर करतो 2.3. ओके, ही बघा आता ही पिंग जाते, पण ऍक्च्युली ही पिंग नाही जायला हवी होती. ठीक आहे, हे काहीतरी मला वाटतं गडबड झाली आहे. ही पिंग ऍक्च्युली नाही जायला होती का, कारण आपण अजून इंट लूपबॅक ऍड्रेस जो आहे तो नाही दिलेला आहे. ठीक आहे, मी तुम्हाला दाखवतो बघा. आता R1 मध्ये जे आपल्याला इंट लूपबॅक म्हणून एक द्यायचं आहे बघा, एक कमांड असते इंट, एक लूपबॅक ऍड्रेस देतो, जेणेकरून काय कुठली लिंक काही फेल वगैरे झाली तर ते ऑटोमॅटिक वर्क होईल. ठीक आहे, तर आपण मी आता इथे मी बघा कसं इंट लूपबॅक ऍड्रेस देतात, इंट लूपबॅक 0. ठीक आहे, ही स्टेप पण आता आपण करून टाकूया. ठीक आहे, आता बघा R1 मध्ये या आणि ही कमांड एंटर करा इंट लूपबॅक 0 आणि इथे एंटर करा. ठीक आहे, सिम्पली आता आपल्याला इकडे आयपी ऍड्रेस द्यायचा आहे. आयपी ऍड्रेस असला द्यायचा आहे की जो
कुठलेच अवेलेबल नाही, म्हणजे कनेक्टेड नाही त्यांना, ठीक आहे. आयपी ऍड्रेस बघा मी देतो 192.168.4.1, ठीक आहे. आणि त्याचा सबनेट मास्क पण द्या, ठीक आहे, 0. आणि सिमिलरली R2 मध्ये या, ओके. इथे पण सेम तुम्हाला करायचं आहे, इंट लूप बॅक 0. इथे आपल्याला आता देऊया आपण आयपी ऍड्रेस 192.168.5.1 255.255.255.0, ओके ओके 255.0, ठीक आहे. हे एवढं झालं. आता जर मी इथून पिंग केलं तर आता ऍक्च्युली पिंग जायला हवी होती, आता बरोबर आहे पिंग गेलेली, पण मगाशी ही जी पिंग गेली याच्यात काहीतरी गडबड आहे, ठीक आहे. तुम्ही बघा, तुम्हाला पण असंच काही आलं तर मला कमेंट्स करून सांगा, ठीक आहे. तर मी काय करतो, PC4 मध्ये जातो आणि आता आपण पिंग करूया 192.168.1.1. आता इकडून पण पिंग जाते, बरोबर आहे, ठीक आहे. आता होप करतो तुम्हाला समजलं असेल, काही डाऊट असतील, काही समजलं नसेल, ठीक आहे, काही चुकलं असेल, ठीक आहे, तर मला कमेंटमध्ये तुम्ही सांगू शकतात. होप करतो तुम्हाला समजलं असेल. काही डाऊट्स असतील, क्वेश्चन असेल तर प्लीज कमेंटमध्ये सांगा. आणि याच्या आधी पण मी एक व्हिडिओ अपलोड केला होता रेप प्रोटोकॉल वरती, तो सुद्धा बघा. आणि पुढे अजून मी ट्युटोरियल्स अपलोड करणार आहेत, तर प्लीज त्यासाठी ते पण बघत राहा, ठीक आहे. व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद, थँक्यू.